नगरसेवक कसा असावा असं वाटतं? कोल्हापूरचे सध्याचे विषय आणि कोल्हापूरची गरज हे लक्षात घेता आपल्याला आता एखाद्या तरुण आणि उमेदवाराकडं हे सत्ता सोपवणं आणि त्यांच्याकडून चांगली कामं करून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात नुसतं उमदा असून चालत नाही, त्याला अनुभव पाहिजे, त्याला बाकीच्या व्यवहाराचं ज्ञान पाहिजे. मग ते सगळं ज्याच्याकडं आहे आणि जो प्रश्न लोकांची सोडवू शकतो, जो लोकांच्या हाकेला ओ देतो, अशा उमेदवाराची गरज आहे. असा एखादा उमेदवार किंवा असं एखादं पॅनल आपल्या नजरेत आहे का आता? आता कसं आहे की आताचं जे काय वातावरण सगळं बघितलं देशातलं राज्यातलं, तसं स्थानिक पातळीवर सुद्धा महायुतीचं सगळीकडे आता सत्ताकारण चाललेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीची सत्ता जर या महानगरपालिकेवर जर आली तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात, निधी मिळू शकतो, योजना मिळू शकतात आणि एकमेकांच्या सपोर्टमुळं या कोल्हापूरचा विकास खऱ्या अर्थानं होऊ शकेल. बरेचसे प्रश्न आहेत शहराचे जे गेल्या 10 वर्षात कोणाची सत्ता नसल्यामुळं प्रलंबित आहेत. ते प्रश्नाला चालना दिली पाहिजे. आणि प्रशासनाने जे काय 10 वर्ष चालवलं त्याच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन कधी नसल्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले. तर ते होऊ नसेल तर इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्याकडं आणि जे महायुतीतले आहेत त्यांना जर सत्ता दिली तर त्याचा आपल्या कोल्हापूरच्या जनतेला आणि कोल्हापूरच्या विकासाला हातभार लागेल. पूर्वी ब्लड प्रेशर, मधुमेह, बायपास झालेले अथवा सांगितलेले तसेच दम लागणे, छातीत दुखणे, पायावर सूज अशी लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर खात्रीशीर उपचार करणारे, सोबतच मेडिकल इन्शुरन्सचा लाभ देणारे NABH नामांकन प्राप्त कोल्हापुरातील पहिले आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉक्टर विजय बांगर यांचे माधवबाग, ताराबाई पार्क, कोल्हापूर. संपर्क 80 55 84 67 77.